MST-CET 2024-25साठी ज्या विद्यार्थ्यांनी PCM व PCB ग्रुपसाठी अर्ज केले होते त्यांच्या रिझल्टबद्दल एक साईडवर अपडेट उपलब्ध करून दिलेली आहे। तर सर्वप्रथम तुम्ही साईडवर येऊ शकता। साईडवर आल्यानंतर तुम्हाला इथे पहिली नोटिफिकेशन दिलेली आहे। हे नोटिफिकेशनमध्ये नेमकं काय दिलं ते आपण आता बघूया। तर बघा, या अगोदर जे ऑब्जेक्शन विद्यार्थ्यांनी घेतले होते त्याबद्दलचे जे नोटिफिकेशन आहे आणि त्यामध्ये 47 क्वेश्चनला जे होते ते व्हॅलिड ठरवण्यात आले होते, त्यांना ते फुल मार्क्स मिळण्यात येणार होते। त्यानंतर आता हे परत रिवाइज करून नवीन एक नोटीस काढलेली आहे आणि यामध्ये 54 म्हणजे 54 क्वेश्चन हे व्हॅलिड ठरवण्यात आलेले आहे आणि यासाठी संपूर्ण जे मार्क्स असणार आहे हे पूर्ण मार्क्स विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे। तर 10 तारखेला जो रिझल्ट लागणार होता MST-CETचा तो आता 10 तारखेला लागणार नाही आहे आणि नवीन जी डेट असेल ती सुद्धा साईडवर उपलब्ध करून दिलेली आहे। तर यामध्ये संपूर्ण जे क्वेश्चन आहे यामध्ये दिलेले आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांच्या ज्या आन्सर की आहे हे आता चेंज झाल्या असेल व मार्क्स सुद्धा आता वाढून येणार आहे। यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी MST-CETसाठी अर्ज केले होते त्यांना ही अपडेट चेक करणं गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्यांचे जे 54 क्वेश्चनमधून तुमचे जर क्वेश्चन असेल तर त्याला तुम्हाला फुल मार्क्स देण्यात येणार आहे व तुमचे मार्क्स जे आहे हे आता वाढणार आहे। आणि रिझल्टची डेट अजूनपर्यंत अनाऊन्स केलेली नाही आहे, कारण जी 10 तारीख केली होती ती आता चेंज होणार आहे, कारण आजच या रिवाइज नोटीस साईडवर उपलब्ध झाली आहे। तर MST-CETचा रिझल्ट कधी लागेल याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। MST-CETच्या ज्या ॲडमिशन असेल त्याबद्दलची अपडेटसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।